ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्म्याची स्वसंवेद्यता भाग 1. ओवी आहे 33 ते 35. सच्चिदानंद पदत्रयाने परमात्म्याचे वर्णन करता येत नाही. मग तो परमात्मा आहे तरी कसा ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, आता द्वंद्वाचे लवंचक सांडूनी दुनीचे कंचुक सुख मात्रची एक स्वये आधी. लवंचक म्हणजे लवचिक, पातळ, पोकळ. दुनी म्हणजे द्वैत. अशा स्थितीत द्वैताचे पोकळ दुहेरी वस्त्र टाकून सुखरूप असा परमात्मा निज स्वरूपाने विद्यमान असतो. वरी एकपणे गणिजे ते गणिते नसी दुजे म्हणून हे न गणिजे ऐसे एक. परमात्म्याची एक आहे अशी गणती केली तर मोजणाऱ्यासह 2 होतो, म्हणून तो मोजता येण्यासारखाही नाही. तैसे सुखा आतोनी निघणे ते सुखीये सुखी तेणे हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. द्वैतातल्या सुखाच्या अनुभवातला अनुभव घेऊन निघणारा असा कोणी त्या सुखाने सुखी होईल, पण केवळ सुखमय असणाऱ्या आत्मरूपाचा अनुभव कोणाच घेता येईल. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, ह्यापरी द्वंद्वाचा संबंध सांडोन सर्वथा फेडोन द्वैत वस्त्र सुख दुःखातीत एकला आनंद असे स्वयंसिद्ध निर्विकल्प एक अद्वितीय ऐसे म्हणू जावे तेथेची उठावे तरी द्वैत म्हणून द्वैताचा संबंध सांडोन एकपणा विण एक लेजे आणि सुखातून बाहेरी पडोन सुखी मी म्हणून जाणावेजे तैसे नव्हे हे तो आनंद स्वरूप भोगता ही तद्रूप होय जेथे. सत, चित व आनंद या शब्दाने त्या परमात्म्याचे खरे वर्णन करता येत नाही. त्यामुळे ही पदे त्याच्या प्राप्तीसाठी कारणीभूतही होत नाहीत हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. आता असा तो परमात्मा आहे तरी कसा, त्याचा बोध कसा होईल असा कोणी जर प्रश्न विचारला तर ज्ञानदेव उत्तर देतात की द्वंद्वाच्या रूपाने भासमान होणारी अशी जी पोकळ म्हणजे लवंचक मिथ्यासृष्टी तिच्या दुहेरी वस्त्राचा आपल्या अंगाला स्पर्शही होऊ न देता परमात्मा सदा सर्व काळ एक सुख मात्र आनंद मात्र अशा आपल्या निज रूपाने विद्यमान असतो. प्रतिपक्षी अशा सर्व कोट्या एकमेकांचा नाश करून नाहीशा होतात व त्यांना आधारभूत असणारे निरपेक्ष असं तत्व उरतं. तो असत नाही म्हणून त्याला सत म्हणायचं, तो अचित नाही म्हणून चित म्हणायचं, तर त्याच्या ठिकाणी दुःखाचा स्पर्शही होत नसल्यामुळं त्याला सुखरूप म्हणायचं इतकंच. ज्ञानदेव लवंचक दुनीचे कंचुक असं म्हणतात. त्याचे वर्णन करताना सच्चिदानंद पदाने जे वर्णन केले जाते ते द्वैताचे झिरझिरीत असे दुहेरी वस्त्र आहे असा अर्थ होतो. तो परमात्मा त्या दुहेरी वस्त्राचा आपल्याला स्पर्शही होऊ देत नाही. ते द्वैत दुनीचे वस्त्र अगदी लवचिक पोकळ आहे, वास्तविक नाहीच पण त्याचा आभास होत राहतो. पण ते दुनीचे कंचुक सांडले बाजूला केले की उरते ते केवळ सुख मात्र. सुख मात्र असं म्हणून त्यांनी यातील सापेक्षताच काढून टाकली आहे. दुःखाच्या अपेक्षेने आलेली सुखमात्रता येथे अभिप्रेत नाही. ते तत्व निर्भेळ सुखमात्र आहे. ते स्वयंभू अखंड व अनंत असं आहे. मनुष्य सुखाचा अनुभव अभिन्नपणे घेतो. हे सुख व हा मी ते उपभोगणारा अशी वेगळीक तिथं नसते. सुख आणि सुखानुभव दोन्ही एकच असतात. परमात्म्याला चंद्र कल्पून त्याने द्वैत दुनीचे वस्त्र पांघरलं आहे असं ज्ञानदेवांनी दुसऱ्या प्रकरणातील 25व्या ओवीतही म्हटलं होतं, त्याची येथे आठवण होते. सुखाची एक असे म्हणणेही तितके योग्य नाही. हे सांगताना पुढे ज्ञानदेव म्हणतात की त्याला जेव्हा एक म्हटले जाते तेव्हा मोजणारा हा दुसरा ठरतो. कारण मोजणारा मोजताना आपल्यापेक्षा भिन्न असणाऱ्या वस्तूला एक म्हणून संबोधतो. स्वतःपासून सुरुवात करत नाही, पण स्वतःशिवाय दुसरे काहीच नसताना एक या शब्दाला काही विषयच राहत नाही. आणि तरीही तो जर मोजत असेल तर मोजणारा त्यात धरून दोघे होतात. त्यामुळे त्या सुखमात्राला एक म्हणून संबोधणे हे सुद्धा अर्थशून्यच आहे. म्हणजे त्याला एकपणे संबोधण्यात नकळत द्वैतच निर्माण होतं. त्यामुळं त्याला एकही म्हणता येत नाही, कारण गणन प्रक्रिया ही द्वैताधिष्ठितच असते. ज्यावेळी मनुष्य सुख उपभोगत असतो तेव्हा मी सुखी आहे असा विचार उसळत नाही. तो केवळ सुखमय असतो. सुख ओसरल्यावर मी सुखी होतो, मी सुखाचा अनुभव घेतला
असा विचार आकारास येतो. सुखाचा अभाव होतच संस्कारामुळे सुखाची स्मृती राहते. मग सुख, सुख भोगणारा व सुखाचा अनुभव अशी त्रिपुटी अस्तित्वात येते. अनुभव म्हणून आपण ज्याचे वर्णन करतो ती गोष्ट भूतकाळात जमा झालेली असते. वर्तमानात अनुभविता, अनुभव्य व अनुभव अशी त्रिपुटी अस्तित्वात नसते. कारण सुख भोगताना आपण सुखरूप झालेले असतो. अशा स्थितीत भूतकाळ व भविष्यकाळ नसतो. केवळ वर्तमान अवस्था असते. पक्षी फळाहून वेगळा राहून जसा फळाचा आस्वाद घेतो तसे आत्मज्ञानी आत्मसुख भोगत नाही. तेथे भोगतेपणही नाहीसे होते. विषय सुखाच्या भोगात जशी भोगता, भोग्य व भोग अशी त्रिपुटी राहते तशी त्रिपुटी आत्मसुखात राहत नाही. परमात्म्याशी ऐक्य होते. अहंभाव मावळून जातो. तेथे ऐक्याची जाणीवही राहत नाही. त्यामुळे जर एखादा सुखाचा अनुभव सांगत असेल तर तो सुखातून बाहेर द्वैत स्थितीत आल्यावर सांगत असतो. थोडक्यात जो सुखाचा अनुभव घेत असतो तो सुखाशी एकरूप झालेला असतो. एकूण परमात्म्याच्या एकमेवा द्वितीयपणात अनुभाव्य व अनुभावक अशा द्वैताचा सर्वथा अभाव असतो. त्यामुळे तिथे अनुभवरूपी कार्य घडतच नाही. अनुभव आला असे म्हणणे केव्हा घडते ते ज्ञानदेव पुढे स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.